तर आपल्याला नाही का स्वप्नात बी नव्हतं वाटलं की रेल्वे कधी पंक्चर होत असेल. तर बघू सगळा काय विषय, त्याच्यामुळे नाही का ब्लॉग पूर्ण बघा आणि फॉलो करायला अजिबात पण विसरू नका. तर नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशाच एका ब्लॉग मध्ये. तर नाही का आपण पुण्याला चाललो होतो. आता पुण्याला चाललो होतो म्हणलं आपण तर रेल्वेने जाणार ना, रेल्वे तर मोकार मोकळी होती, त्याच्यामुळे नाही का जागा आपल्याला वाटण तिथं भेटत होती. रेल्वे नाही का जरा उशीर झाला होता, त्याच्यामुळे नाही का डायरेक्ट 280 स्पीडने डायरेक्ट निघली होती दौंडच्या दिशेने. आता दौंडला येता 6 वाजले होते कारण रेल्वे लेट झाली होती. तिथं आलो, तिथं गाडी निघली होती ना, आउटरला बघितलं हायला इथं नाही का गाडी अशी उभी होती, त्याच्या खाली इतका मोठा खड्डा होता ना, म्हणजे नाही का गाडी नीट करायची जिथं असतं का तिथं म्हणलं इथं नाही का 100% गाडी पंक्चर काढत असणार आहे बस, बाकी काही विषय नाही. बाकी असा खड्डा कोणच करणार आहे ना. त्याच्यामुळे नाही का रात्रीचा आपल्याला येता मोकार उशीर झाला होता, म्हणजे पार 7, 7:30, 8 वाजले होते इथे येतात. त्याच्यानंतर आलो डायरेक्ट मेट्रो स्टेशनला. म्हणलं आता मेट्रो स्टेशनला येऊन काय थोडाफार टाइमपास करावा, कारण तिथून तर बसूनच आलोय ना आपण, मग थोडा नाही व्यायाम वगैरे पण केला पाहिजे. म्हणलं व्यायामला इथं साधन आहे ना, म्हणलं दुसरी काय जायची गरजच नाही. त्याच्यामुळे नाही का इथं थोडा व्यायाम वगैरे करून घेतला, कारण नाही का म्हणलं व्यायाम हा नाही का काळाची गरज येते, त्यांनी नाही का हाडं वगैरे सुदृढ होतात. त्याच्यानंतर इथं घड्याळ बघितलं, म्हणलं 8 वाजले. आता म्हणलं व्यायाम वगैरे करणं काय गरजेचं नाही, सध्या 8 वाजलेले आहेत, तिकडून येऊन बी दमलेलं आहे, उगं व्यायाम करून जिरून घ्यायचे नाही. तेवढ्यात आपली मेट्रो पण आली होती. म्हणलं बा काय टायमाला मेट्रो आली बा, कारण आपली मेट्रो नव्हती आली, त्याच्यामुळे आपण ते टाइमपास करत होतो बस, बाकी काहीच नाही. तिथं डिस्ट्रिक्ट कोर्टला उतारलो आणि डायरेक्ट आपण आपल्या घराच्या दिशेने गेलो बस, बाकी काही विषय